सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा 18 जून 2025 ला देहूत पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे। हा सोहळा आषाढी वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये हजारो वारकरी सहभागी होतात। पुणे जिल्ह्यातील देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातून आषाढ शुद्ध द्वितीयेला भजन कीर्तन आणि अभिषेकानंतर पालखी मार्गस्थ होते। देहू ते पंढरपूर पायी वारी करत वारकरी पालखी सोबत जातात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक देशभरातून येतात। देहू गाव त्यावेळी भक्ती रसाने भरून जातं। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा महाराष्ट्रातील एक पवित्र आणि ऐतिहासिक वारकरी परंपरेचा भाग आहे। दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी देहू गावातून निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला लाखो वारकरी आणि भक्त सहभागी होतात। आता सगळ्यात पहिले जाणून घेऊ की संत तुकाराम महाराज कोण होते बरं। तर संत तुकाराम महाराज 1608 ते 1649 या काळातले वारकरी संप्रदायाचे महान संत होते। त्यांनी अभंग रचनेच्या माध्यमातून समाजाला भक्ती, नीती आणि एकतेचा संदेश दिला। त्यांचं कार्य आणि शिकवण आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे। या पालखी प्रथेची सुरुवात संत तुकाराम महाराजांचे वंशज नारायण बाबा यांनी 1820 मध्ये सुरू केली। या प्रथेचा उद्देश म्हणजे संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आणि भक्ती परंपरा वारकऱ्यांपर्यंत पोहोचवणं। हा पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ वद्य एकादशी म्हणजे ज्येष्ठ महिना संपल्यानंतर 18 जूनच्या आसपास देहू येथून प्रस्थान करते। पालखी देहू गावातून प्रस्थान करून पुणे, सासवड, बारामती, इंदापूर, अकलूज, पंढरपूर अशा वेगवेगळ्या गावांमधून प्रवास करते। जवळपास 21 दिवसांचा हा प्रवास असतो। या सोहळ्यात लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत विठ्ठल नामात दंग होऊन चालतात। पालखी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेचं प्रतीक। देहू येथे पालखी प्रस्थानाच्या आधी अभिषेक, कीर्तन, अभंग गायन आणि संत तुकाराम महाराजांच्या गाथांचे वाचन केले जाते। प्रस्थानाच्या दिवशी संत तुकाराम महाराजांचा रथ म्हणजेच पालखी मोठ्या उत्साहाने सजवली जाते। मजल दर मजल करीत सगळे वारकरी विठुरायाच्या या पंढरी नगरीत दाखल होतात आणि लांबूनच मंदिराचा कळस दिसताच जल्लोषाने गजर सुरू होतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। आणि मग भक्तगण विठोबा रखुमाईचे दर्शन घेतात। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।